नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात गव्हाच्या पिठाचा अतिशय पौष्टिक असा बटर नान. आता बघा, बऱ्याचदा तुम्ही मैद्याचा नान खाल्ला असेल, पण मैद्याचा नान खाण्यापेक्षा एक वेळेस असा हा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नान एक वेळेस नक्कीच करून पहा. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा, हा गव्हाच्या पिठाचा नान किती मऊ आणि लुसलुशीत तयार झालेला आहे. हा नान तुम्ही बटर लावून नुसता असाच खाऊ शकता किंवा पनीरची भाजी असेल त्यासोबत खाऊ शकता. लहान मुलांना तर नक्कीच आवडेल इतका मस्त आपला बटर नान बनवून तयार आहे. शिवाय आपण गव्हाच्या पिठाचा केला आहे त्यामुळे तर तो पौष्टिकच आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता पाव वाटी दही टाकलं आहे. तर दही जे आहे ना ते आपण ताजं आणि अगदी फ्रेश असलेलं दही वापरणार आहोत. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा साखर टाकणार आहोत. 1 चमचा इथे मी बेकिंग पावडर वापरली आहे. पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. आता जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही पूर्णपणे 1 चमचा खाण्याचा सोडा टाकू शकता. 1 चमचा आपण इथे तेल वापरणार आहोत. आपण जे रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो ना त्याच तेलाचा वापर करायचा आहे. आता हे सर्व जे जिन्नस आहेत ना ते चांगले दह्यामध्ये चांगले एकजीव करून घेऊयात. जर तुमच्याकडे विस्कर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे चांगलं एकत्रित करून घेऊ शकता किंवा चमच्याच्या सहाय्याने सुद्धा करून घेऊ शकता. आता बघा, चांगला आपण दह्यामध्ये हे जे जिन्नस आहेत ना ते चांगले फेटून घेतलेत. दह्याच्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण पीठ ॲड करणार आहोत. तर इथे मी जे रेग्युलर आपण चपातीसाठी पीठ वापरतो ना त्याच पिठाचा वापर केला आहे. तर 1.5 वाटी मी इथे गव्हाचं पीठ वापरणार आहे. हवं तर तुम्ही ना 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असं सुद्धा वापरू शकता. आता इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ वापरलं. आता जे आपण दहीचं जे मिश्रण होतं ना त्यामध्येच हे पीठ चांगलं चोळून घेऊयात. सुरुवातीलाच यामध्ये पाणी टाकायचं नाही. तर जे मिश्रण तयार केलं होतं ना त्यामध्ये पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. तुम्ही कधी गव्हाच्या पिठाचा नान खाल्ला आहे का? जर खाल्ला नसेल तर एक वेळेस या पद्धतीने नक्कीच करून पहा. आता बघा, यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि पीठ आपल्याला जास्त घट्टसर मळायचं नाही. अगदी मऊसूत असा याचा डो तयार करायचा आहे. अगदी जास्त याचं जे पीठ आहे ना ते घट्टसर मळायचं नाही. इथे बघा, अगदी छान असा नरम असा आपण डो तयार केला. आता अजून इथे मी थोडंसं हाताला तेल लावलं आणि याला चांगलं मळून घ्यायचं आहे. कारण जे सर्व जिन्नस आहेत ना ते एकत्रित छान असे मिक्स होतील. आता बघा, पीठ छान मळून झाले. यावरती एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ आपण रेस्टला ठेवणार आहोत. आता बघा, एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. पिठावरचं मी झाकण काढून घेतलं आणि परत एकदा हे पीठ मी छान असं मळून घेणार आहे. त्यामुळे सर्व जे जिन्नस आहेत ते एकत्रित येतील आणि छान असा आपला नान तयार होईल. आता बघा, नान करण्यासाठी छोटासा गोळा घेतला. एवढ्या पिठामध्ये आपले साधारण छोटे छोटे अगदी 3 नान तयार होतील. एक गोळा घेतला. आता आपण नान बनवूयात. त्यासाठी मी पोळीपाट घेतला आहे. आता यावर हा गोळा ठेवून घेतला आणि आपल्याला आता हा नान लाटून घ्यायचा आहे. नान लाटत असताना अजिबात पातळ लाटायचा नाही, कारण नान जो असतो तो थोडासा जाडसरच असतो आणि तो थोडासा उभा लांबट आकारामध्येच आपल्याला लाटून घ्यायचा आहे. कारण जेव्हा आपण हॉटेलमध्ये नान खातो ना तर तो उभाच असतो. तर बघा, इथे मी नान असा लाटून घेतला. जास्त पातळही नाही आणि किंवा अगदीच जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही. आता यावर ना थोडीशी कलोंजी टाकून घेऊयात. जर तुमच्याकडे कलोंजी नसेल तर तुम्ही काळे तीळ किंवा पांढरे तीळसुद्धा टाकू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर यावर टाकून घ्यायची आणि आता परत एकदा आपल्याला हे लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं तर जे आपण कलोंजी टाकली आहे आणि जे कोथिंबीर टाकली आहे ना ती नानला चांगल्या प्रकारे चिटकून बसते.
आता मी लाटण्याने थोडंसं लाटून घेतलं आणि इथे बघू शकता तुम्ही आपला अगदी मस्त असा हा नान तयार आहे। तर आता भाजत असताना सुरुवातीला आपण याच्या पाठीमागच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घेऊयात आणि एकीकडे मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। तवा चांगला गरम झाला की यावर नान टाकून घ्यायचा। ही पाणी लावलेली जी बाजू आहे ना ती तव्याच्या दिशेने टाकायची, त्यामुळे नान जो आहे ना तो तव्याला चांगल्या प्रकारे चिटकून बसला जातो। एका बाजूने चांगला नान भाजला, तो थोडासा कोरडा झाला की पलटी करायचं आणि नानची बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता नान भाजत असताना ना तवा थोडासा गोल फिरवतच भाजायचा, म्हणजे तो सर्व बाजूनी चांगल्या प्रकारे भाजला जाईल। नान भाजत असताना ना आपल्याला लोखंडी तव्याचाच वापर करायचा आहे, त्यामुळे नान जो आहे तो चांगल्या प्रकारे भाजला जातो। आता इथे बघा आपला नान जो आहे ना तो दोन्ही बाजूने छान असा भाजलेला आहे। उलटण्याच्या सहाय्याने हा नान आपण तव्यापासून बाजूला करूयात। आणि बघा अगदी मस्त असा आपला हा नान बनवून तयार आहे। आता अशाच प्रकारे ना बाकीचे जे राहिलेलं पीठ आहे ना त्याच्यासुद्धा मी अशाच प्रकारे नान बनवून घेणार आहे। आता या नानला तुम्ही बटर लावून सर्व करू शकता। इथे बघा हा नान आपला तयार आहे, तर यावर थोडंसं आपण बटर लावून घेऊयात। दुसरा सुद्धा आपण इथे नान बनवून तयार केलाय। अगदी मस्त असा पौष्टिक आपला नान तयार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा बघा किती मस्त असा हा नान भाजला गेलाय। यावर आता बटर लावून हा नान आपल्याला सर्व करायचा आहे। तर माझ्याकडे बटर होतं म्हणून मी ते बटर लावले। जर बटर नसेल तर तुम्ही इथे साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये बटर असेलच असं काही नाही। साजूक तूप तर प्रत्येकाच्याच घरी असतं। तुम्ही हवं तर ना साजूक तूप लावून सुद्धा हा जो नान आहे ना तो सर्व करू शकता। तर बघा अतिशय मस्त असा पौष्टिक नान आपला बनून तयार आहे। हा जो नान आहे ना तो तुम्ही मुलांना गरमागरम आहे तोपर्यंतच खायला नक्कीच देऊ शकता, अगदी साध्या सोप्या पद्धतीने। आणि शिवाय आपण हा गव्हाच्या पिठाचा केलाय, त्यामुळे अतिशय पौष्टिक तर आहेच। रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही सुद्धा एक वेळेस ना असा हा गव्हाच्या पिठाचा नान नक्कीच करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा। तर बघा किती मस्त असा आपला हा नान झालाय। नुसता असंच खा किंवा भाजीबरोबर खा, खायला खूपच अप्रतिम झालेला आहे। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।